तुमच्याकडेही रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आहे का? अहो मग ही रेसिपी नक्कीच पहा. तुम्ही मुद्दाम भात जास्तीचा घालाल आणि रोज म्हटलं तरी ही रेसिपी कराल इतकी कमाल होते. पावसाळ्यामध्ये तर आवर्जून ही रेसिपी प्रत्येकाने करायलाच हवी. जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अगदी 5 मिनिटाच्या आत तयार होणारी आजची आपली ही रेसिपी आहे. त्यासाठी काय करायचं आहे, जो शिल्लक राहिलेला भात आहे ना, तो सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. आता इथे माझ्याकडे थोडाच भात आहे म्हणून मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. जर भात जास्त असेल तर तुम्ही मोठ्या भांड्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा 2 ते 3 बॅचमध्ये सुद्धा तुम्ही मिक्सरला हा भात फिरवून घेऊ शकता. रेसिपी करायला खूप सोपी आहे, अगदी कोणीही सहज करू शकेल अशी आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे मी संपूर्ण भात अशा पद्धतीने वाटून घेतला. आता तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. भात अगदी फाईन वाटला गेला नाही आहे पहा, थोडेसे त्याच्यामध्ये नाशे कण राहतात अखंड भाताचे. त्याचबरोबर आपल्याला पाणी न वापरता हा भात मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी अगदी थोडासा ओवा घातला, सोबतच पांढरे तीळसुद्धा घालून घेतले. पांढरे तीळ आवर्जून घाला, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. सोबतच एक लहान चमचा भरून जिरं घातलं. त्यानंतर आपल्याला यात काळी मिरी पावडर घालायची आहे. काळी मिरी पावडर नसेल तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल. एक लहान चमचा चाट मसाला घातलेला आहे. सोबतच भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं मीठ घातलं. पहा, या रेसिपीसाठी आपल्याला एक्स्ट्राचे जास्तीचे साहित्य लागणार नाही. जे घरामध्ये अवेलेबल आहे ना, त्यातनं तुम्ही हा पदार्थ करू शकता. जर तुमच्याकडे आमसूल पावडर नसेल, लिंबू असेल, थोडासा लिंबाचा रस घातलात तरी चालेल किंवा आंबटपणासाठी कोणताही पदार्थ नाही घातलात तरी चालेल. हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. हात ओला करून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भात जो आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही. आता इथे पहा, तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. यामध्ये मी आधी दुसरा पदार्थ तळलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही कण दिसत असतील खाली. तर आता याच तेलामध्ये मी ह्या रात्रीच्या राहिलेल्या भाताची अशा पद्धतीने भजी तयार करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे. अतिशय कमालीची होते, खायला खूप मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. पहा, मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. आपला भात तर पूर्णपणे शिजलेला आहे, पण ह्याला कुरकुरीतपणा यावा ना, त्यासाठी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच ही भजी तळायची आहे. बरं, ह्या भजीमध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करू शकता ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करतो आहे ना त्यावेळेस, म्हणजे ह्याला छान अजून कुरकुरीतपणा येतो. पहा, अशी अलगदच ही भजी अशी पलटी करून घ्यायची आहे. आता हे किती केलं तरी बघा, मी इंद्रायणीच्या तांदळाचा भात घातला होता, तर मग तो थोडासा चिकट चिवट असतो, त्यामुळे भजी एकमेकांना चिटकू शकते. पण जसजशी ही भजी तळत येते ना, तशी तशी ती सेपरेट व्हायला सुरुवात होते. पहिली बॅच मी काढून घेतलेली आहे. आता पुन्हा दुसरी बॅच घालून घेते. व्हिडिओ स्किप झाला, खरं तर लाईट गेली होती, त्यामुळे मला ती भजी काढून घ्यावी लागली आणि मग तो व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही. तर आता मी आधी ही बॅच तळून घेताना तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे गॅस मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने जितकी बसेल तेलात तितकी मी भजी सोडून घेतली. त्यानंतरनं आधेमध्ये असं पलटी करत ही भजी तळून घेणार आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं की तुम्हाला ही भजी चिकटलेली जरी दिसली ना, ती नंतरनं हळूहळू सेपरेट व्हायला सुरुवात होते. तर पहा, इथे अशा पद्धतीने मी भजी थोडी सेपरेट करून घेतलेली आहे. आता आपण भजी यातनं साईडला काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने अतिशय कुरकुरीत होते, खायला खूप छान लागते. एकदा तरी नक्की ट्राय करा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. चवीला खूप भन्नाट होते. तुम्ही हवं असल्यास यामध्ये हिरवी मिरची कट करून घाला, त्यामुळे याचा सुगंध टेस्ट अजून छान येईल. त्याचबरोबर हवं असल्यास तुम्ही थोडासा लसूण ठेचून घातलात ना, तर ही भजी अजून जास्त छान लागते. यापूर्वीसुद्धा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या भजीची रेसिपी अपलोड केलेली आहे, पण ती शिळ्या भाताची न करता आपले तांदूळ भिजवून केलेली आहे. ती पाहिली नसेल तर नक्की चेकआउट करा.